शतकात होऊन गेलेले संत तुकाराम महाराज यांनी समाजाविरुद्ध, या रूढीविरुद्ध, या अंधश्रद्धेविरुद्ध बंड पुकारलं होतं. हो, संत तुकाराम महाराजांनी विद्रोह केला होता. ते विद्रोही होते. त्यावेळी असलेली जाती व्यवस्था, वर्ण व्यवस्था आणि त्यामुळे झालेला भेदभाव उलथवून टाकण्याचा हा विद्रोह होता. शुभ झाल्या दिशा, अवघाची काळ, अशुभ मंगळ मंगळाचे. संत तुकाराम महाराज म्हणतात की कुठलंही कार्य करताना आम्हा विठ्ठलाच्या अनुयायांना या 10ही दिशा शुभ आहे. कुठलाही काळ आमच्यासाठी अशुभ नाही. हाताची या दीपे दुरावली निशी, न देखी जे कैसी आहे तेही. संत तुकाराम महाराज म्हणतात की अशुभ आणि चिंतनीय असं तर काही राहिलंच नाहीये, कारण आमच्या हातात परिवर्तनाचा दिवा आलाय. हाताची या दीपे दुरावली निशी, निशी म्हणजे रात्र. हातामध्ये असणारा हा दिवा जणू काही विज्ञानाचा, परिवर्तनाचा विचार आहे. हा विचाररूप दिवा हातात आल्याने अज्ञानरूपी अंधार दूर झालेला आहे. सुखदुःखाहून नाही विपरीत, देतील आघात हित फळे. आता दुःख देखील सुखापेक्षा वेगळं राहिलं नाही असं ते म्हणतात. सुख दुःख जणू एकच झालेलं आहे आणि आता आमच्यावर होणारे आघात देखील आम्हाला हितकर फळ देणारे आहे. संत तुकाराम महाराज देवावर विश्वास ठेवू नका असं कधीच म्हणत नाही, मात्र स्वतःच्या अभंगामध्ये ते अंधश्रद्धा, कर्मकांड आणि बाह्य अवडंबराचा विरोध करताना सतत दिसतात. खरी भक्ती म्हणजे सत्य आचरण, प्रामाणिकपणा आणि आत्मशुद्धी. नवसाबद्दल बोलताना तर ते फारच परखडपणे म्हणतात. नवसे कन्या पुत्रे होती, तरी का करणे लागे पती. नवसानेच जर मूलबाळ होणार असेल तर पतीची काय गरज आहे. सैंदराचे दैवत केले, नवस बोले तयाची. नवसानेच जर सगळं प्राप्त होणार असेल तर प्रयत्न कशासाठी. एवढं स्पष्ट सांगूनही आजही 21व्या शतकामध्ये नवस बोलले जातात आणि पूर्ण देखील केले जातात.